Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह। जागना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए। क्रांती सूर्य महात्मा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त चरोली परिसरातील पुष्प चौथे येथे काल भव्य भीमगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात प्रसिद्ध गायिका आई कडूबाई खरात यांनी आपल्या सुमधुर आवाजात सादर केलेल्या भीमगीतांनी उपस्थितांना अक्षरशः मंत्रमुग्ध केलं। कार्यक्रमास माननीय महापौर तसेच विद्यमान नगरसेवक नितीनाप्पा काळजे, नगरसेवक सचिन भाऊ तापकीर, नगरसेविका सारिकाताई गायकवाड, रिपब्लिकन सेना महिला आघाडी पुणे अध्यक्षा सौभाग्यवती गौरीताई सेलार, नगरसेवक सागर भाऊ गवळी, सामाजिक कार्यकर्ते महेश भाऊ तापकीर, विनोद गायकवाड तसेच वंचित बहुजन आघाडीचे युवा अध्यक्ष सोनूभाऊ शेळके यांची प्रामुख्याने उपस्थिती होती। यावेळी सामाजिक कार्यकर्ते विजय मुंडे, तथागत वेलफेअर फाउंडेशनचे अध्यक्ष रंगनाथ वाघमारे, उपाध्यक्ष राजेंद्र ढगे, खजिनदार सदानंद उदागे, सचिव राजू इंगळे तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीचे अध्यक्ष धनराज मनोहर, खजिनदार समाधान ओहाळ, सचिन कांबळे आणि इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तथागत वेलफेअर फाउंडेशन आणि उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतलं। अशोक गायकवाड, राजेश आखाडे, सोमनाथ कांबळे, प्रभाकर सूर्यवंशी, अजित कांबळे, अरविंद कांबळे तसेच केदारी चिलवंत, गोडंगे, मोरे, कुसळे, निकम, सनी गवई, वानखेडे, वनकर, रोकडे भालेराव, संदीप सिरसाट, भीमराव गायकवाड, जीवन कांबळे आदी कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले। कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून संपूर्ण परिसर भीममय वातावरणाने भारावून गेला होता, अशी माहिती आमचे ज्येष्ठ पत्रकार एस.एन. नांदेडकर यांनी दिली। बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।